मुंबईच्या राजकारणात आज जे काही घडलं त्याला केवळ सत्ता बदलाची एक साधी घटना म्हणून पाहणं म्हणजे या घडामोडीची तीव्रता कमी लेखण्यासारखं ठरेल. कारण आजचा हा क्षण केवळ महापौर पदाच्या शपथविधीपुरता मर्यादित नव्हता, तर तो होता महाराष्ट्राच्या राजकीय पटावर ठाकरे घराण्यानं पुन्हा एकदा आपली ताकद, आपली रणनीती आणि आपली अपरिहार्यता सिद्ध करून दाखवण्याचा. आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर पदाची शपथ घेतली आणि अवघ्या काही क्षणात संपूर्ण राजकीय गणित कोलमडून पडलं. ज्या नेतृत्वाला संपुष्टात आलं असं समजलं जात होतं, तेच ठाकरे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहताना हे लक्षात घ्यावं लागतं की राजकारण हा केवळ आकड्यांचा खेळ नसतो, तर तो संयम, योग्य वेळ आणि अचूक रणनीती यांचा खेळ असतो. मुंबईच्या सत्तेच्या सारीपाटावर ज्या पद्धतीनं चाली रचल्या गेल्या, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झालीये: महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी अजूनही मातोश्रीच्या हातात तितकीच घट्ट आहे. ज्या क्षणी आदित्य ठाकरे यांनी त्या महत्त्वाच्या खुर्चीवर पाऊल ठेवलं, त्या क्षणी केवळ महापालिकेची सत्ता बदलली नाही, तर राज्याच्या राजकीय भवितव्याची दिशा बदलण्याची नांदी झाली. या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की एखाद्या पक्षाला किंवा नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न जितका आक्रमक होतो, तितकाच त्यांचा पुनरागमनाचा प्रवास अधिक प्रभावी ठरू शकतो. या साऱ्या घडामोडींमधील सर्वात धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा मुद्दा ठरला तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला अनपेक्षित पाठिंबा. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील मतभेद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असताना मुंबईच्या मुद्द्यावर अचानक दोघांची दिशा एकत्र येणं हे भाजपसाठी मोठं राजकीय धक्के मानलं जात आहे. ज्या भाजपनं मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, त्या भाजपचा या प्रक्रियेत अक्षरशः सुपडा साफ झाला. राजकारणात कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हे जुने वचन आज पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरलेलं दिसलं. शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्षानं गेल्या काही वर्षात जे टोकाचं वळण घेतलं होतं, त्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा म्हणजे केवळ राजकीय तडजोड नव्हे, तर तो मुंबईच्या अस्मितेसाठी घेतलेला एक महत्त्वाचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय मानला जात आहे. भाजपला असा विश्वास होता की शिंदे गटाच्या मदतीनं मुंबईवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल. मात्र ऐनवेळी शिंदे गटानं ठाकरेंना साथ देत भाजपला चकवा दिला आणि त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली. हा पाठिंबा केवळ सत्तेसाठी दिलेला नव्हता, तर तो दिल्लीच्या राजकारणाला दिलेला स्पष्ट संदेश होता: मुंबईचे निर्णय मुंबईतच घेतले जातील. मुंबई महापालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर ती देशातील सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या सर्वात प्रभावशाली सत्ता केंद्रांपैकी एक आहे. त्यामुळे इथे सत्ता मिळवणं म्हणजे केवळ मुंबईवर नियंत्रण मिळवणं नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणं होय. भाजप गेल्या अनेक महिन्यांपासून याच उद्दिष्टासाठी नियोजनबद्ध हालचाली करत होती. फोडाफोडी, दबावतंत्र, आकडेमोड आणि सत्तेचा प्रभाव वापरून ही लढाई आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा ठाम आत्मविश्वास होता. मात्र पडद्यामागे ठाकरे गट अत्यंत शांतपणे, संयमानं आणि अचूक वेळ साधत आपला डाव आखत होता. मुंबईची तिजोरी आणि इथली प्रशासकीय ताकद ज्याच्या हातात असते, त्याच्यासाठी राज्याच्या सत्तेचा मार्ग तुलनेने सुकर होतो. भाजपनं या निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वापासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्व यंत्रणा सक्रिय केली होती. साम, दाम, दंड, भेद या सर्व राजकीय सूत्रांचा वापर करूनही जेव्हा निकाल हातातून निसटला, तेव्हा भाजपच्या संपूर्ण रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. ठाकरे गटानं आपली आक्रमकता रस्त्यावर न उतरवता चर्चेच्या टेबलावर दाखवली आणि तिथेच त्यांनी ही लढाई निर्णायक वळणावर आणली. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून पडद्यामागे जोरदार चर्चा सुरू होत्या आणि त्या चर्चांचा एकच उद्देश होता: मुंबई भाजपच्या हातात जाऊ देऊ नये. ऐनवेळी शिंदे गट ठाकरे गटाच्या बाजूने उभा राहताच संपूर्ण राजकीय चित्र बदलून गेलं. बहुमताचं गणित क्षणार्धात कोसळत आणि आदित्य ठाकरे यांचा विजय जवळपास निश्चित झाला. या गुप्त वाटाघाटी इतक्या प्रभावी होत्या की विरोधकांना याची साधी चाहूलही लागली नाही. ज्यावेळी अनेक राजकीय विश्लेषक टीव्ही चॅनलवर भाजपचे विजयाचे अंदाज बांधत होते, त्याचवेळी मातोश्री आणि वर्षा बंगल्यामधील संवाद अधिक घट्ट होत होता. या विजयानं हे स्पष्ट केलं की राजकारणात गनिमी कावा आजही तितकाच प्रभावी ठरतो. भाजपला वाटत होतं की संख्याबळ त्यांच्या बाजूने आहे, पण प्रत्यक्षात ऐनवेळी उभी राहणारी युतीच निर्णायक ठरली. शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो ठाकरे गटासाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे. महापौर पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान सभागृहातील तणाव अक्षरशः हाताला धरता येईल असा होता. सुरुवातीला भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. मात्र मतमोजणी पुढे जात असताना तो आत्मविश्वास हळूहळू अस्वस्थतेत रूपांतरित होत गेला. अखेरीस निकाल स्पष्ट होताच सभागृहात दोन टोकाची चित्र दिसली. एका बाजूला ठाकरे गटाचा जल्लोष आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या बांकांवर पसरलेली शांतता.